हाय फ्रेंड्स, माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बेल स्लीव्ज किंवा त्याला फ्रिलची स्लीव्ज म्हणतात। आपण ती डबल लेयरमध्ये करणार आहे। तर अशी खूप छानशी त्याच्यात लेयर बसते, 2 लेयरमध्ये आणि दिसायला पण आणि घातल्यानंतर पण ब्लाऊजला लुक हे खूप छान येतं। तर अशी आपण आज स्लीव्ज बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही। चला तर मग आता वेळ न घेता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर इथे एक कॉटनचा कपडा आहे। तर कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे। इथं आपल्याला 2 लेयरमध्ये ही बाही करायची आहे। तर पहिलं जो आहे तो जी लेयर येणार आहे ती मोठी येणार आहे आणि त्याच्यावरती दुसरी एक लेयर येणार आहे। तर जी पहिली लेयर येणार आहे त्याच्यासाठी मी कपडा घेतलेला आहे। इथं बघा, तुम्ही बघू शकता मी इथं 13 इंचाचा ही घेतलेली आहे लेंथ आणि उभी लेंथ पण मी 16 इंचाची घेतली आहे। तुम्ही 13 किंवा दोन्ही साईडची 13 जरी घेतली तरी काही हरकत नाही। आणि त्यासाठी दुसरी जी मी कापड घेतलेलं आहे लेंथचं, तर ते घेतलेलं आहे मी 9 इंचाचं आणि हे जे घेतलेलं आहे ते 11 इंचाचं घेतलेलं आहे। तर असे हे 2 मी कापड घेतलेले आहेत। तर या कापडापासून आपण छान अशी फ्रिलची बाही बघणार आहोत। तर सगळ्यात प्रथम काय करायचं आहे आपल्याला, हा जो पहिला लेयर आहे त्याचा 4 फोल्डमध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे। तर हा आहे झाला डबल, त्याच्यानंतर परत एक असा एक फोल्ड मारून घ्यायचा आहे, हा असा। हे पहा, सुट्टे बाजू समोरच्या साईडला आहेत आणि ह्या साईडला आहेत, बंद बाजू ही आपल्याकडं आहे आणि हे 2 जे लेयर टाकलेले आहेत ते बंद बाजूचेच आहेत। तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला, तर जो पहिली लेंथ आहे बाहीची तर त्याची आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर माझी पहिली लेंथ आहे 5 इंचाची आणि दुसरी लेंथ आहे 3 इंचाची। तर आपल्याला अर्धा इंच हे मार्जिन ठेवावं लागणार आहे त्याच्यामध्ये। तर मग मी माझी 5 इंचाची लेयर असल्यामुळं मी इथं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेणार आहे, म्हणजे 5.5 इंचाचं। तर इथं आपण हे बघा, इथं बंद बाजू आहे, तिथं असं बरोबर टेप ठेवायचं आहे आणि आपल्याला इथं 5.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। मार्किंग या पद्धतीने करायचे, आपल्याला असं गोलाकार मार्किंग करत जायचे 5.5 इंचाचं, बरोबर ह्या टोकापासून इथपर्यंत। हे पहा, इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे काय करायचे, हे आपल्याला आता कट करायचे। हे पहा, हे मी कट केलेलं आहे। तर कट केल्यानंतर इथं जे आपल्याला जॉईंटचं टोक दिसत आहे तिथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, हे असं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने। तर हे आपण असं साईडला ठेवूया आणि आपलं दुसरी लेयर आहे ती घ्यायची आहे। तर त्याचं पण तसंच करायचं आहे, 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। हे पहा, फोल्ड करून घेतलेलं आहे। आता इथं आपली दुसरी जी लेंथ आहे ती आपली 3 इंचाची आहे। तर अर्धा इंच आपल्याला त्याच्यात प्लस करायचे, त्याच्यामुळं मी इथं घेणार आहे 3.5 इंच। जसं या ह्याच्यामध्ये घेतलं त्याचप्रमाणे इथं पण घ्यायचं आहे। या टोकापासून आपल्याला 3.5 इंच मार्किंग करायचं आहे।
या पद्धतीने हे पहा मी इथं मार्किंग करून घेतलेले 3.5 इंचाचं. तर हे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे पहा कट करून घेतलेलं आहे. आणि इथं पण आपल्याला मध्ये एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा तुम्ही बघू शकता. हे पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे पहिली लेयर घ्यायची आणि हे जे मार्किंग केलेलं आहे ते मार्किंगवर बरोबर असं ठेवायचे. इथं टाचन पिन लावून घेऊया आपण. हे असं हे पहा इथं टाचन पिन आपण लावून घेतलेले आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ब्लाऊजचा मुंडा मोजायचा आहे. तर इथं माझा मुंडा ब्लाऊजचा आहे, समोरचा भाग आहे. तर मुंडा मोजताना समोरच्या साईडने मोजायचा आहे हा मुंडा. हे बघा तुम्ही बघू शकता 8 इंचावर मुंडा आहे. तर आपल्याला हा भाग घ्यायचा आहे आणि तुम्ही या टोकापासून ते या टोकापर्यंत किंवा या टोकापासून ते या टोकापर्यंत कोणत्याही साईडला तुम्ही घेऊ शकता. 4 इंचाचं आपल्याला घ्यायचं आहे. आता तर इथं जे मार्किंग केलेलं आहे तिथून इथपर्यंत हे बघा माझं 4 इंच इथं येतं आहे. मी इथं मार्किंग करून घेते. आपलं 8 इंचाचं मार्किंग आलं होतं, 8 इंचाचं. त्याचा फोल्ड करायचा आहे मध्ये. हे बघा 4 इंच. तर 4 इंचाचं आपण इथून ते इथपर्यंत मार्किंग केलेलं आहे. आता हे 4 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून परत ह्याचा डबल एक फोल्ड मारायचा आहे. दोन इंच. तर इथं मी 2 इंचावर मार्किंग करते. हे पहा पहिले आपण मुंडा मोजला. मुंडा किती भरतोय, तर मुंडा तुमचा जेवढा पण असेल त्याच्या हाफ करायचा आणि हाफ केल्यानंतर इथं मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग केल्यानंतर त्याचा पण हाफ करायचा आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. आता काय करायचं, इथं आपण मार्किंगचं 2चं आलेलं आहे. तर इथून 2 इंच आपल्याला आता राऊंड करत जायचं. हे असं हे पहा हा राऊंड, हा असा राऊंड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हा राऊंड कट करून घ्यायचा आहे. हा राऊंड आपण कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं एक छाट मारायचा आहे, इथं एक आणि या साईडला एक. त्यानंतर हे बघा हे असं ठेवून घ्यायचं आहे. बरोबर मार्किंगवर ठेवायचं आहे या पद्धतीने. टाचन पिना लावून घ्यायचे इथं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथं राऊंडनी इथं शिवून घ्यायचं आहे. आणि ह्या साईडला जो दिसतोय तुम्हाला त्या साईडला आपल्याला पिको करायचं आहे. पिको करा, नाही तर तुम्ही एक शिलाई असं मारून घेतली तरी चालेल. तर आपण ह्याला पिको करणार आहे.
हे पहा, आता आपण ह्याला बाहीला टीप मारून याला पिको करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपली लेयर पडलेले आहेत. हे बघा, आता आपण हे जोडून घेऊया ब्लाऊजला. हे पहा, इथं ब्लाऊज शिवून तयार आहे. आता जोडताना आपल्याला इथं मध्ये बरोबर छाट दिलेला आहे, तो छाट बरोबर इथं असा ठेवायचा आहे आणि आपल्याला ही बाही जोडून घ्यायची. या पद्धतीने तुम्ही जर बाहीचं कटिंग केलं तर बाही व्यवस्थित येईल आणि ब्लाऊज पण छान लेयर पडतील. खूप सोपी बाही आहे ही. हे पहा, या पद्धतीने आपण बाही जॉईन केलेली तुम्ही बघू शकता. हे पहा किती छान आपल्या बाहीच्या लेयर आलेल्या आहेत. हे पहा, यात आपण 3 लेयर पण टाकू शकतो. अशा प्रकारे सुंदर आपली डबल लेयरची बाही तयार झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.